सावली तहसील के देवटोक में 5 दिवसीय यात्रा महोत्सव का आयोजन किया गया। इस मौके पर सीटीवी प्रतिनिधि प्रवीण गेडाम ने वहां पर मौजूद महाराज के साथ अन्य लोगों से वहां पर चल रहे अनुष्ठान के संबंध में बातचीत की। पुण्यभूमि तीर्थ क्षेत्र श्री मुरकंडेश्वर देवस्थान समिति देवटोक सिरसी तालुका सावली के माध्यम से परम पूज्य संत मुरलीधर स्वामी महाराज इनकी कल्पना से 5 दिवसीय भव्य यात्रा शुरू की गई। इस स्थान पर उत्तर वाहिनी वनगंगा नदी के उगम स्थान होने से एक और मार्कंडेश्वर तो दूसरी ओर मुरकंडेश्वर है। इस परिसर में अनेक वर्षों से भगीरथ महाराज नाम के महाराज रहते हैं। ऐसा उनके मृत्यु के बाद परम पूज्य श्री संत मुरलीधर महाराज ने इस स्थान आकर देवटोक देवस्थान को तीर्थ क्षेत्र में स्थान दिलाया और इसी वर्ष से 5 दिन की यात्रा और भजन कीर्तन के माध्यम से विविध उपक्रम लिए गए, जिसमें हरिभक्त शिवलीताई पाटिल इनके भव्य कीर्तन का कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, बख्शीश वितरण और गोपाल काला महाप्रसाद का कार्यक्रम आयोजित किया गया। इस यात्रा में तहसील के ही नहीं तो बाहर गाँव से भी अनेक भाविक भक्त बड़ी श्रद्धा से यात्रा महोत्सव में आए। मकर संक्रांत निमित्त वैनगंगा स्नान और पैनगंगा स्नान आरती में भक्तों ने बड़ी संख्या में उपस्थिति दर्शाई। 4 दिन यात्रा होकर भावी भक्तों ने यात्रा में ऐसा नटराज के माध्यम से आह्वान किया गया। इस भव्य यात्रा के निमित्त रोज के माध्यम से रक्तदान शिविर आयोजित किया गया और इस दौरान बड़ी संख्या में युवकों ने रक्तदान किया। मुरकंडेश्वर देवटोक हा स्थान निर्माण झालेला आहे। शिवपिंड या पूर्वीच्या काळापासून इथं तयार झालेली आहे। या भाविक भक्ताने पुष्कळश इथं पूजा पाठ होऊन काही सर्वजणाला इथं प्रगट त्यांची पूजा आणि आशीर्वाद फळ पुष्कळ लोकांना मिळला। त्याबद्दल आणि भगीरथ बाबा इथं खूपच वर्ष आपला घर संसार सोडून इथं खूपच सेवा दिले आणि त्यांना खूप त्रास झाला, पण ते त्रासाला काही नाकार दिले नाही। ह्या गुणानं पाणी आणून एवढ्या गंगे मायेचा इथं खूप काही ते सेवा दिले। तर सावली तालुक्यातील देवटोक सिरसी या ठिकाणी मकर संक्रांती निमित्ताने या ठिकाणी मुरलीधर महाराज स्वामी यांनी या पुण्यभूमी तीर्थक्षेत्र इथं मुरकंडेश्वर तुळशी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून 4 दिवसाचं कार्यक्रमाचं भव्य आयोजन केलेलं आहे। माझ्यासोबत आहे या ठिकाणी मुरलीधर स्वामी महाराज या कार्यक्रमानिमित्त आपण काय सांगणार? जय श्रीराम, जय मार्कंडेश्वर। या कार्यक्रमाचा विषय म्हणजेच मकर संक्रांती हा सण आपल्या भारतात जानेवारी महिन्यात प्रथम असतो आणि आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये किंवा आम्हाला संत महंताच्या किंवा आम्हाला असं कथेच्या माध्यमातून सांगल्या जाते की प्रत्येक जीवानी प्रत्येक मानव जीवनात आल्यानंतर या संक्रांतीला गंगा स्नान करून आपल्या आयुष्याला गोड करून घ्यावं म्हणून ही मकर संक्रांत ज्या संपूर्ण संकटाचा संकट हटव किंवा अशा अनेक तऱ्हेने आणि प्राणदायिनी ही गंगा आहे म्हणून हिचा सन्मान करणे या हेतूने मकर संक्रांती निमित्त गंगा स्नान होतो आहे आणि त्याच निमित्ताने या ठिकाणी मी प्रथमच वर्ष या देवटोक इथे या तीर्थस्थळाला एक सन्मान मिळावा, मान मिळावं व या देवटोकची एक शान वाढावी या हेतूने एक भव्य दिव्य यात्रेचा आयोजन केला 5 दिवसीय आणि आजचा तो प्रथम दिवस आहे। 5 दिवसामध्ये आज जसं रोज सकाळी गंगा आरती व भाविकांची स्नान म्हणजेच आंघोळ आहे। इथे एक नवीन शिवघाट तयार केलेला आहे आणि त्यामध्ये गंगा स्नान आज बऱ्याच हजारो लोकांनी गंगा स्नान केली व दुपारच्या वेळेस महाप्रसाद व भजन इतर आणि 3 वाजतापासून सांस्कृतिक प्रोग्राम असे जाहीर केले आणि संध्याकाळी परत 21 जोडप्यांनी माँ गंगेची आरती होईल। आमच्या या जगाला म्हणजे या जीवनामध्ये गंगा ही प्राणदायिनी आहे आणि प्रत्येक माणूस या गंगेचा सन्मान करायला पाहिजे। जसे धरत्री त्याचबरोबर गंगा, त्याचबरोबर गाय आणि त्याचबरोबर गीता, त्याचबरोबर अशाप्रमाणे आमचा जग ईश्वरांनी स्थापित केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने मी गंगा हिचा सन्मान व या देशात तिचा मान वाढावं हीच अपेक्षित म्हणून मी असे काही प्रोग्राम म्हणजे घेतलेले आहेत आणि ते प्रोग्राम सुरू झालेले आहेत। सीटीवी के लिए प्रतिनिधि प्रवीण गेडाम की रिपोर्ट।